सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव हुडके रक्कम रुपये 1 पासून ते रक्कम रुपये 500 पर्यंत या प्रत्येक नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक त्यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। या देशातील पहिली मागासवर्गीय शिक्षिका आणि विद्यार्थिनी मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी ज्या ज्या मागवीरांनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम न्यायातज्ञात सर्वच मागवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आजवर मातंग समाजाने अनेक चळवळीमध्ये आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। हिंदुत्वासाठी माझ्या मातंग समाजाने योगदान दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीसाठी लढ्यासाठी माझ्या मातंग समाजाने या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। दलित चळवळीसाठी आणि नामांतराच्या लढ्यासाठी या जिल्ह्याच्या थोर सुपुत्राने आमच्या पोचीरामाने या ठिकाणी आपलं बलिदान आणि मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। अनेक चळवळीसाठी मातंग समाजाने योगदान आणि बलिदान दिलेलं असताना पहिल्यांदाच माझ्या मातंग समाजाच्या भावी पिढीसाठी ज्या ज्या वीरांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिलं त्यामध्ये बीडचे आपले स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे असतील, त्यामध्ये आपले बुलढाण्याच्या चिखली तालुक्याचे अंकुश भाऊ खंदारे असतील, त्याचबरोबर शेजारच्या धाराशिव जिल्ह्याचे अविनाशजी खंडागळे असतील, या तीनही मागवीरांना या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। लवजी शक्ती सेना सकल मातंग समाज मेळावा या ठिकाणी मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे माता भगिनी आणि बांधवांनो, वेळ बराचसा झालेला आहे, मात्र खऱ्या अर्थाने आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाचे सर्व आयोजक या ठिकाणी येत असताना खरं तर संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना अनेक वेळा या आपल्या क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये येण्याचं भाग्य माझ्यासारख्याला लाभलं। मात्र आजचा जो दिवस आहे, आजचा जो क्षण आहे तो अत्यंत दुःखद अशा क्षणामध्ये या प्रसंगी लवजी शक्ती सेनेच्या या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये जे जे लहू सैनिक आमच्या भगिनी ज्या सोबत कालपर्यंत आमच्या सोबत होत्या त्यातील या जिल्ह्यातील आपल्या बळीरामपुरातील आमची रणरागिनी आमची भगिनी पार्वतीताई त्यांचं 14 जुलैला निधन झालं। त्याचबरोबर आमचा हातगावचा पदाधिकारी आमचा संतोष भाऊ हातवेगळे यांचंही निधन झालं। मनाला वेदना झाल्या। 14 तारखेला निधन झालं, मात्र मला माझ्या मुलीने 16 तारखेला ही खबर मला दिली। मला पुण्यामध्ये माझ्या मुलीने मला सांगितलं की भाऊ 20 मेच्या मोर्चामध्ये ज्या भगिनी त्या ठिकाणी आमदार अमितजी गोरखेंना विचारत होत्या की आमचा विष्णू भाऊ कुठे आहे, त्या भगिनींचं निधन झालं अशी मी पोस्ट पाहिली। मला ते माझ्या मुलीने सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मी फोन केला, मी रवी भाऊंना फोन केला, नागोरावना फोन केला। गायकवाड साहेब वेदना एवढ्या झाल्या की माझी बहीण माझी भगिनीचं या ठिकाणी निधन झालंय आणि मला ती खबर कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी सांगितली नाही, ना घरच्यांनी सांगितलं ना जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। आणि मग त्या दिवशी मी रवींद्र आणि नागोरावला सांगितलं की मी घरी भेटायला येतोय। सकाळी काल आमची चर्चा झाली आणि या ठिकाणी आता संतोष भाऊंना भेटायला जायचंय। काही वेळापूर्वी आम्ही बळीरामपूरला गेलो, आदरणीय माधवरावजींना भेटलो, कारण मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ज्या ज्या ठिकाणी लवजी शक्ती सेनेचे मोर्चे असायचे
त्या ठिकाणी आमच्या पार्वतीताई आणि माधवराव हे जोडीने त्या आंदोलनामध्ये असायचे. आमच्या सर्व बळीरामपूरच्या नांदेडच्या भगिनी त्या ठिकाणी असायच्या आणि नांदेडचा आशीर्वाद घेऊनच तिकडची सगळी आंदोलनं आजपर्यंत यशस्वी झाले म्हटलं तर वावगं ठरायचं नाही. निश्चित हे सर्व काय असताना मागील काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने या ठिकाणी काम होण्याची गरज होती, दुर्दैवाने त्या परिस्थितीमध्ये त्या पद्धतीने काम झालं नाही. लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या. आज 2014 पासून 2019 झाली आणि 24 आली. आम्ही लवजी शक्ती सेना पहिली संघटना आहे की जी मांगाची संघटनाची पहिली संघटना आहे की एवढ्या मोठ्या राजकीय पक्षासोबत या ठिकाणी घटक पक्ष म्हणून आम्ही सोबत गेलो त्यांच्या सोबत गेलो. आपल्या सगळ्यांना देत आहे की ना मला आमदार व्हायचंय, ना खासदार व्हायचंय, ना मंत्री व्हायचंय, ना मला कुठली कमिटी घ्यायची, मला धंदा करायचा नाही, मला पैसेही कमवायचे नाही, मला काही कमवायचं नाही. मी अनेक वेळा अनेक सभामध्ये अनेक बैठकामध्ये सांगतो, मी जे जगतोय मला जे जगायचंय ते जगायचंय फक्त माझ्या मांगासाठी आणि मारायचंय मला फक्त माझ्या मांगासाठी. मी धंदा करायला आलेलो नाही. मी माझी शासकीय नोकरी सोडली, मी घरदार सोडली आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्या तडफेने आम्ही काम करतोय, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करतोय, अपेक्षा आहे नाही, परिस्थिती नाही, मान्य आहे, मात्र अपेक्षा आहे नाही. तुम्हाला पद दिलेलं आहे, जबाबदारी आहे, आम्ही शपथ घेतलेली आहे, मी त्या कुळातला आहे. मला वाटतंय नोकरी सोडली तेव्हा शपथ घेतली की जगायचं समाजासाठी, मरेपर्यंत या आमदारकी कुठल्या भानगडीत पडायचं नाही, मात्र देणं लागतंय समाजाचं. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिचं कर्ज फेडू शकत नाही, व्याज देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आम्ही तो प्रयत्न करत असताना या ठिकाणी जी परिस्थिती होती, ज्या वेळेस या संघटनेचा जन्म झाला, अनेक संघटना होते ना, अनेक नेते मंडळी होते, आम्हाला गरज नव्हती. आम्ही या क्षेत्रातले नाही, माझ्या 7 पिढ्यामध्ये कुणी सामाजिक क्षेत्रात नाही, ना राजकीय क्षेत्रात कुणी आहे. मला 12 चुत्ते होते, 1 हत्या होती, तिसरीच्या पुढे कुणी शिकलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये झोपड्यामध्ये राहणाऱ्या कुटुंबातून आलेलो आम्ही. आम्हाला सामाजिक कार्याचं सहबी माहित नाही, मात्र नोकरीला लागलो. नोकरी करता करता मागाची कामं करत राहिलो. 25 वर्ष 4 महिने शासकीय सेवा केली आणि त्या ठिकाणी सेवा करत असताना कामं केली मागाची आणि पगार घेतला मी शासनाचा भाव. तुम्ही पुण्यामध्ये कुणालाही विचारा, मग तिथला आमदार असेल, नगरसेवक असेल, छाती ठोकपणे काम करायचो. कारण पाटापासून माझी भगिनी माझा बांधव या पुण्यातले रस्ते ना रस्ते आणि त्या गटारी साफ करत असताना दुर्दैवाने त्या ठिकाणी माझा समाज योगदान एवढं देतोय, तुमच्या शहराचा दर्जा वाढतोय, माझ्या मागामुळे वाढतोय. आणि मग त्यासाठी मी त्या ठिकाणी काम करत असताना कामं केली समाजाची, छोटी छोटी कामं असायची आणि ती कामं करत असताना मला ते वेळ लागलं आणि हे सामाजिक कार्यासाठी मी कधी नोकरी सोडली मला देखील कळलं नाही. नोकरी सोडली तेव्हा 40,800 पगार होता. 4 महिन्यांनी पेन्शन सुरू झाली, 8,306 रुपये पेन्शन सुरू झाली. 5 पटीने खाली आलो. फक्त पगारावरती मी जगत होतो. थोरला पोरगा 11वीला, दुसरा पोरगा 9वीला, तिसरी पोरगी 3रीला असताना मी निघून नोकरी सोडली आणि नोकरी सोडत असायची शपथ घेतली, या भानगडीत मला पडायचं नाही आणि थांबायचं नाही. कारण जी परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आजपर्यंत आलो, आजपर्यंत जो प्रवास आमचा झाला, पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या, मात्र अद्यापही देश स्वतंत्र झाला, घटना अस्तित्वात आली. 75 वर्ष झाले, देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झाले. मात्र दुर्दैवाने या महाराष्ट्र राज्यामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये, या फुले शाहू आंबेडकर म्हणणाऱ्या राज्यामध्ये अद्यापर्यंत माझ्या मागवड्यातला एकही कलेक्टर कमिशनर डायरेक्ट झाला नाही. आम्ही एवढे दुर्दैवी आहोत का? तर नाही बांधव. इथली व्यवस्था वांजुटी आहे. त्या व्यवस्थेने आमच्यापर्यंत ते येऊ दिलं नाही, आमच्या हक्काचं आम्हाला मिळू दिलं नाही आणि मग ते मिळवण्यासाठी आम्ही नोकरी सोडली बांधवलो. धंदा करण्यासाठी नाही, राजकारण करण्यासाठी नाही, धंदा करण्यासाठी नाही. माझी एकट्याची जबाबदारी आहे का? तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे का? मला राजकारण करायचं का नाही? अनेक वेळा अनेक जण काय म्हणत असतील गायकवाड साहेब, मी कुणाचाही स्पर्धक नाही ना, मी राजकीय स्पर्धक आहे. मला कुठे राजकारण लढवायचं नाही, कुणाच्या विरोधात जायचं नाही ना, मी कुणाचा सामाजिक कार्यातला स्पर्धक आहे. मी कुणाचाही स्पर्धक नाही. मी माझ्या मागाच्या दारिद्र्य अवस्थेचा स्पर्धक आहे. ती दारिद्र्य अवस्था मला दूर करायची, बाकी काय करायचं नाही. मला जन्म मिळालाय, मला परत जन्म नाहीये. मी अनेक वेळा सांगत असतो, अनेक ठिकाणी सांगतो, माझा मांग एवढं प्रामाणिक आहे, एवढं दयाळू आहे, एवढं दिलं या व्यवस्थेसाठी. मांग एवढं कोणी दिलं नाही. अरे हा मांग झाला नसता तर हा देश सुद्धा स्वतंत्र झाला नसता. पुराव्यानिशी सांगेल मी तुम्हाला.
आज सगळं उदवतं करतात लवजी बाबांचं नाव घेतात. हे लवजी बाबा नसते तर हा देश सुद्धा स्वतंत्र झाला नसता. कधीतरी भविष्यामध्ये पुराव्याविषयी भांडण मी सगळं अगदी सगळे पुरावे आहेत. सगळ्यात जास्त या देशासाठी तोफेच्या तोंडी माझा पूर्वज गेला, माझा मांग गेलेला. सगळ्यात जास्त फासावर या देशासाठी माझा मांग माझे पूर्वज गेलेले आहेत. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करतात. वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करत असताना माझा मांग मात्र कुठे दाखवत नाही, दिसत नाही. तो दिसला पाहिजे, त्या व्यवस्थेला दिसला पाहिजे. तो दाखवण्यासाठी तिथं माझी स्पर्धा आहे, माझी स्पर्धा कुणाची नाही. आणि मग हे सगळं काय करत असताना आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये करतोय. काल परवा मी आलो 2013ला ऑगस्ट महिन्यामध्ये बळीरामपूरमध्ये माझं पहिलं दर्शन झालं. या नांदेडच्या सुरुवात माझी बळीरामपुरातून झाली. आलो तिथं दर्शन घेतलं, सगळे सोन्यासारखी माणसं भेटली. तिथं कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर मला परत बोलावलं गेलं. एक 15-20 दिवसांनी माझा कार्यक्रम परत ठेवला बळीरामपूरला. तिथून पुढे प्रवास झाला नांदेडचा. नांदेड जिल्हा जोडला गेला, लवजी शक्ती सेनेशी जोडला गेला. काय झालंय आजच्या घडीला, काय आजच्या घडीला परिस्थिती काय? तुम्ही आलात ना, परिवारात आलात, लवजी शक्ती सेनेमध्ये आलात, झालंय काय? हिशोब करा, थोडस आकलन करा, थोडं मागे जा. जेव्हा आलो तेव्हाची काय, तेव्हाची परिस्थिती, आजची परिस्थिती आकलन करा ना. निगेटिव्ह आहे का? वजाबाकी झाली का? याच्यात वजाबाकी कुठं झाली मला सांगा. तुम्ही संघटनेची तुम्हाला जबाबदारी दिली ना. मी प्रत्येकाला सांगत असतो, वेळ फार महत्वाची. आपण प्रत्येकाने प्रत्येक वेळेचा उपयोग झाला पाहिजे. कारण काम एवढं शिल्लक आहे. 7 जन्म कमी पडतील या मांगाला, या आजच्या लेवलला आणायला, इतर जातीच्या लेवलला आणायला. किती 7 जन्म, अरे एकच जन्म त्याला करतो काय? तडफड आहे ना, वाटतंय ना. भाऊ म्हणतात थांबा थांबा, गायकवाड साहेब म्हणतात ना, भाऊ एवढं पळत जाऊ नका, करू काय? मला माहित नाही ना, मला गॅरंटी नाही ना, कधी रिनोव्ही सांगता येत नाही. बरं एकदा गेलो की रिटर्न नाही ना. आहे का रिटर्न परत? आमच्या पार्वतीताई येणार आहेत का परत? आमचा संतोष येणार आहे का परत? नाही ना. आणि कुणाचं कधी निरोप सांगता येत नाही ना. आणि आमच्यासारखे आम्ही तर रस्त्यावर असतोय, करणार काय? मला गॅरंटी नाही परत येऊन मागायचं काम करायची. त्यामुळे एवढं या पद्धतीने काम करावं लागतंय. तुम्ही उदाहरणं देताय अनेकांची. अनेक राज्याचं फार वेगळं आहे भाऊ. महाराष्ट्र फार वेगळं आहे. याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतात. हे असलं राज्य असतं वय. याला पुरोगामी राज्य म्हणतात. हे असलं असतं वय. याला म्हणतात पुरोगामी राज्य. अरे 1 ऑगस्ट 2024ला कुठल्या सरकारने नाही, कुठल्या पक्षाने नाही, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. बाकीच्या राज्यामध्ये लागू झालं नाही एबीसीडी. काल परवा जन्माला आलेलं तेलंगणा राज्य 2009ला जन्माला आलं, त्यांनी दिलं नाही एबीसीडी. याला आम्ही पुरोगामी म्हणतो. या महाराष्ट्र तुमच्या डोक्यात असू दे, तुमच्या मनामध्ये ठेवा. ही आम्ही या ठिकाणी राहतोय ना, याला पुरोगामी म्हणतात का? याला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतात का? वर्ष झालं ना बाबा वाट बघतोय. आमच्या वाटेचं मागतोय ना. आम्ही कुठं वेगळं मागतोय? वर्ष झालं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आता काही अडचण नाही, काही नाही, दे ना बाबा. तेलंगणाने दिलं, मग इथं दे नाही. हे सरकार दे नाही. विरोधक बी बोल नाही. विरोधकाची जबाबदारी आहे ना, बोलला बाबा त्या सरकारला. अरे मांग बाबा, लाईनीत उभा आहे, 75 वर्ष झाले, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. त्याला अजून तेव्हा न्याय मिळाला नाही, त्याला हक्क मिळाला नाही. दे ना म्हणून बोलायला कोण नाही. इथं विद्वान आहेत, दलितांचे विद्वान आहेत, नेते आहेत, बहुजनांचे नेते आहेत, हिंदूचे नेते आहेत. नाही ना बोलत तुमच्यासाठी कुणी. माहिती आहे ना, हे सगळं दिसतंय ना. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की बाबा तुम्ही कोंबडं कापा, बकरं कापा, हार घाला, अगरबत्ती द्या, काही बी करा, तुम्हाला कुठलाच देव पावत नाही, कुठला साधू संत पावत नाही. तुम्हाला जर कोण पावणार आहे ना, तो फक्त मांगच पाहू शकतो, बाकी कुणीच नाही बांधून. ही काळ्या दगडावरची रेग आहे. तुमच्यासाठी कोणी येऊ शकत नाही. तुमच्यासाठी जर कोण येईल तर तो फक्त मांगच येईल. आणि मग या ठिकाणी तुमच्या आमच्या सारख्याची, ज्याला ज्याला समाजाच्या प्रती या ठिकाणी कळवळ आहे, ज्याला ज्याला काळजी आहे आपल्या भावी पिढीची, की माझा पोरगा मी मेल्यानंतर ज्या घरात राहणार ते मांगाचं घर मजबूत झालं पाहिजे. पण ते मजबूत कसं होईल? की जेव्हा तुमचं वाट्याचं आरक्षण एबीसीडी होऊन तुमच्या वाट्याला मिळेल, निश्चित तेव्हा आम्ही सुरक्षित राहू, व्यवस्थित आमची पुढची पिढी या ठिकाणी जीवन जगू शकेल. सुरक्षित आणि सुशिक्षित मातक समाज ते करण्यासाठी आपलं आरक्षण वेगळं होणं फार गरजेचं आहे बांधून. आणि ते करण्यासाठी चळवळ. लवजी शक्ती सेना काय राजकारणासाठी जन्माला आली का? इथं काय पद आणि पैसा मिळवायला जन्माला आली का? अरे नाही बाबा. ही संघटना फक्त आणि फक्त मांगाला न्याय देण्यासाठी आज जन्माला आलेली आहे ना. आम्ही
बीजेपी सोबत आहे, महायुतीमध्ये आहे, दिलं नाही, मागतोय. आता त्यांनी मुदत दिली, आंदोलन करतात, अनेक नेत्यांनी केली, सकाळची आंदोलन मामा मुंगीत भाऊ संघ सकाळची आंदोलन. लवजी शक्ती सेना नसती तर ती आंदोलन तरी होती का? जेवढ्या काही काढल्या मोर्चे हल्ली, प्रत्येक मोर्चामध्ये लवजी शक्ती सेना आहे. काही नेत्यांनी 2-4 जणांनी आले, ठरवलं जबाबदो आंदोलन करायचं, ठरवलं, झालं, पोस्ट सोडलं, सगळं झालं. आम्हाला उतरावं लागलं तेव्हा ते झालं मोर्चा. दौंडी यात्रा काढली, एक कुणीतरी आले, नाही म्हणे दौंडी यात्रा काढायची. कशी काढायची? तर पुण्याहून पदयात्रा करायची, मुंबईपर्यंत करायची. अरे ज्यांनी ठरवलं ती बी त्या पदयात्रेला नाही, ज्यांनी ठरवलं ती बी पदयात्रेला नाही. ठरवणारे जेवढे होते, मिटिंगा घेणारे, प्रोग्राम करणारे, ते सुद्धा चालायला कोण? लवजी शक्ती सेना, हे तुमचा प्रदेश अध्यक्ष मीच. पुण्याहून चालत तू पाऊस मारला होतो पडतोय, गुडघाभर पाण्यात चालत आमची पदयात्रा निघाली. आणि ज्यांनी ठरवलं ते सगळ्या 4 व्हीलर मध्ये. आम्ही थांबलो नाही ना, आम्ही आतापर्यंत बघितलं नाही. काल परवा एक आंदोलन झालं, आपल्या नेत्याचं आंदोलन झालं, मला वाटतं लोकस्वराजचं आंदोलन झालं, मुंबईला झालं. आम्हाला बोलवलं नाही ना, आम्हाला निरोपी नाही त्या आंदोलनाचा. आम्हाला कुठल्याच आंदोलन निरोप नसतोय. लवजी शक्ती सेना आम्हाला निरोप मिळत नाही, आम्ही मात्र सगळ्यात पुढे असतो, ताकदीने असतो. ते नेत्यांनी आंदोलन घेतलं, आम्ही गेलो की तिथं, जे काय आमचे होते आम्ही केलं, तिथं दिला पाठिंबा. आम्ही हे बघत बसत नाही ते आंदोलन कुणाचं आहे, आम्ही फक्त एवढंच बघतो, मागासाठी आहे ना, चल बाबा पहिलं तिथं. आम्हाला बाकी काय घेणं देणं नाही. तो पक्ष कुठला असो, संघटना कुठली असो, काय का असं, आम्हाला देणं घेणं नाही त्याशी. जिथं मागाचं भलं असेल तिथं लवजी शक्ती सेना सगळ्यात पहिली असेल, हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं निश्चित आजपर्यंत जो काय प्रवास झालेला आहे, जे काय आपल्याला अपेक्षा आहे, अपेक्षेच्या पलीकडे लवजी शक्ती सेनेने आज मातंग समाजाला पोहोचवलेलं आहे. बांधवांनो, डायरेक्ट नाही, पण तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट केली आज लवजी शक्ती सेनेने, जी काय इन्व्हेस्टमेंट केली ना, आज देशाचा पंतप्रधान सुद्धा जय लवजी म्हणतो, ही फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. नॉट अ जोक, किरकोळ गोष्ट नाही. तुम्ही काय केलंय, लवजी शक्ती सेनेने काय केलंय? मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला या राज्याच्या सर्वोच्च नेत्याला, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला, फडणवीसला विधानसभा आणि लोकसभेला त्यांच्या सगळ्या सभा करा. कुठला कलर नाही, कुठली टोपी नाही, फक्त लवजी शक्ती सेनेची टोपी, गळ्यामध्ये स्कार्फ, त्यांनी भाषण घ्यावे लागली. एकही सभा त्यांची दाखवा मला, लोकसभा आणि विधानसभा, की त्यांनी दुसऱ्या रंगाची टोपी घातली. बिलकुल नाही, पिवळी टोपी त्याला घालावी लागली. इथपर्यंत आणलं ना, किरकोळ नाही ना. 12 नोव्हेंबरला 4 सभा माझ्या मोदी साहेबांबरोबर झाल्या, 4 सभेला त्यांच्या बरोबर होतो. एक सभा कैलास भाऊ खंदारे मुंबईच्या दादरच्या सभेमध्ये कैलास भाऊ त्यांच्या बरोबर होते. 12 नोव्हेंबर 2024 ची सभा, पुण्याची सभा, त्या सभेमध्ये लवजींची मूर्ती त्यांना दिली, भेट दिली. बघितलं ना, देशाचा पहिला पंतप्रधान लवजींची मूर्ती त्या ठिकाणी आपण सुपूर्द केली. पहिल्यांदा घडलंय, पहिल्यांदा अनेक गोष्टी लवजी शक्ती सेनेने जे काय दिलंय आजपर्यंत, हे पहिल्यांदा दिलेले. बांधवलं, यापूर्वी हे नव्हतं समाजामध्ये. काय झालं, मुख्य त्या ठिकाणी पंतप्रधानांना मूर्ती त्या ठिकाणी भेट दिली, आणि भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या गळ्यातला स्कार्फ बाजूला उडला होता. तुम्ही ते व्हिडिओ बघा. तो स्कार्फ त्यांचा व्यवस्थित ठेवत त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की साहेब, आज 12 नोव्हेंबर आहे, 2 दिवसांनी या देशाच्या बापाची, ज्याच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले ना, त्या देशाच्या बापाची लवजी वस्त्रदांची जयंती 14 नोव्हेंबरला आहे. तुम्ही देशामध्ये कुठं असाल मला माहित नाही तुमचा प्रोग्राम, पण जिथं बी असाल तिथं लवजी बाबांना अभिवादन करायचं, पुढे कार्यक्रम करायचे. साहेब, एवढं लक्षात असू द्या. हे बोलणारे ही मागाची अवलाद, ही तुमच्यामुळं, हे जे धाडस आलं, जे बळ मिळालं, जिथं पोहोचण्याचे जे मला ताकद मिळाली, ते केवळ माझ्या समाजामुळे. मी झिरो आहे, माझ्यामुळे काही नाही ना. मी फार मोठा पैशावाला, फार मोठा राजकारणी, फार मोठा विद्वान, बिलकुल नाही. मी फार मोठा सामाजिक कार्यकर्ता बी नाही. मी फार छोटासा व्यक्ती, मी माझ्या मागाचा नोकर आहे, बाकी काही नाही तुम्हाला सांग. परंतु त्या ठिकाणी पंतप्रधानांना सांगितलं की बाबा, तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही लवजी बाबांना वंदन करा. 14 नोव्हेंबरला त्या मुंबईच्या शिवाजी पार्कवर त्यांची सभा होती. त्या ठिकाणी आम्ही कुणी नव्हतो. स्टेजवर ना कैलास भाऊ, ना नारायणराव, ना मी.
आम्ही कुणीही स्टेजवर नव्हतो, लवजी शक्ती सेना नव्हती, पण त्या ठिकाणी देशाचं सर्वोच्च नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सगळ्यात पहिलं लवजी बाबांना वंदन केलं, तिथून पुढे त्यांनी भाषणाला सुरुवात केली. आपण बघितलं असं टीव्हीला आम्ही काय मिळवलंय, काय केलंय. तुमच्या आमच्या अनेकांचं कष्ट आहे या ठिकाणी. आमच्या तेलंगबाई या ठिकाणी बसलेले ताई, अनेक आमचे पदाधिकारी, आणि मगाशी जे नाव घेतलं या ठिकाणी आमच्या भावनाताई होत्या, ज्यांचा दात पडला त्या कांबळे ताई आमच्या. या जिल्ह्यातल्या 2 आमच्या भगिनी होत्या ज्यांना जास्त मार लागला, आमच्या तेलंगताई आणि आमच्या कांबळे ताई. तारीख होती 26 फेब्रुवारी 2014. जे आजपर्यंत माघारी कधी केलं नव्हतं, या राज्यामध्ये कुणी केलं नव्हतं गायकवाड साहेब, ते लवजी शक्ती सेनेने तुमच्या ताकदीवरती केलं. मंत्रालयामध्ये सगळ्यात पहिली धडक या लवजी शक्ती सेनेने 26 फेब्रुवारी 2014 दिली. एक तरी संघटना होती तिथपर्यंत, एक तरी नेता होता की तो मंत्रालयाजवळ गेलाय. मामा कुणी नव्हता तोपर्यंत. जेव्हापासून लवजी शक्ती सेनेचा जन्म झाला, मी अगदी छाती ठोकून सांगतो, मांगाचा आलेख चढता राहिलेला आहे, मांगाचा आलेख चढता राहिलेला आहे. या ठिकाणी कुठंही मांगाचा स्वाभिमान या ठिकाणी घाण ठेवण्याचं काम या लवजी शक्ती सेनेने आजपर्यंत केलं नाही. ना धंदा केला ना काही केलं नाही. मी अनेक वेळा सगळ्यांना सांगतो, आता मला ही लेटर पॅडचा विषय काढला, तुम्हाला काय करायचं ते करा, मला सगळे नंबर चालतात, पण मांगाला मात्र लुटू नका. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे. ज्याला सगळ्यांनी लुटलं ना साहेब, त्याला फक्त लुटू नका, माझी कळकळीची विनंती. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मांग फार वेगळीची, जर मी कधीतरी बोलेल तुम्हाला सांगतो. आम्ही आमच्याकडेच कधी बघितलं नाही, आमचा मांगाचा अभ्यास कमी पडला. आज मला सगळ्या पक्षामध्ये मानतात, चांगले चांगले मंत्री संत्री काही जण पाया पडतात. माझी तेवढी लायकी नाही, माझी तेवढी लायकी नाही, तेवढी पात्रता नाही. परंतु या ठिकाणी जे काय आज मला मिळालेलं आहे, जी काय ताकद आहे, ती फक्त मांगामुळे आहे. काम करण्याची पद्धती असते. भाऊंनी मगाशी उदाहरण दिलं मंदा कृष्णा मादिगा. गायकवाड साहेब तिथं दुसऱ्या संघटना कुठल्याच नाहीत. आंध्रामध्ये मांगाच्या दुसऱ्या संघटना नाही, हा महाराष्ट्र आहे. इथं 160 इथं संघटना आहेत, नेते आहेत. तिथं त्यांना सगळ्या खात्यातून सगळ्या अधिकाऱ्याचं, सगळ्या राजकीय क्षेत्रातलं त्यांना सहकार्य आहे. मी मंदा कृष्णाचे 2006 मध्ये 26 हजाराचे विमानाचे तिकीट काढलेला मांग आहे. मी एकदा ना अनेक वेळा काढले. त्या सत्यनारायण रगाटीला विचारा, नाहीतर शंकर सँटीला विचारा, नाहीतर मंदा कृष्णाला विचारा. मी विमानाचे तिकीट काढून द्यायचो. मी शासकीय सेवेत कामाला होतो. त्यांची परिस्थिती वेगळी आहे गायकवाड साहेब, महाराष्ट्राची परिस्थिती फार वेगळी आहे. तेलंगणाचे ते नेते आहेत, आंध्राचे ते नेते होते, त्यांच्याकडची परिस्थिती वेगळी होती. तिथं संघटनाच नव्हत्या. तिथं कृपाकर मादिगा, देवया मादिगावर त्यांच्याच संघटना होत्या, सोबतच होते. तिथून वेगळे झालेले. आणि इथं 50 वर्षापासून इथं संघटना आहेत ना, किती नेते आहेत इथं, इथं किती कॉम्पिटिशन आहे. आणि आमच्या सारखेच एवढं दुर्भाग्य, मगाशी भाऊंनी सांगितलं, आत्ता तुमच्यासारखा माणूस भेटलाय. आत्ता काय माहिती कुणी आणलं, त्याला माझे आभार आहे, त्याला माझी साष्टांग दंडवत आहे. कारण जे काय केलं तुम्हाला सांगतो, आतापर्यंतचा प्रवास ऐतिहासिक आहे. तुम्हाला सांगतो, कुठल्या संघटना कुठल्या पक्षाने केलं नाही एवढं लवजी शक्ती सेनेने केलं. आज मांगाला सगळ्या पक्षामध्ये आज किंमत दिली जाते. जो राजकीय पक्षात आहे, जो व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षात आहे ना, त्या सगळ्यांना आज लवजी शक्ती सेनेमुळे किंमत आहे म्हणलं तर वावगं ठरायचं नाही. हे वास्तव आहे. तुम्हाला सांगतो, बीजेपी मध्ये तिथल्या मांगांना किंमत आली. कुणामुळे आली? लवजी शक्ती सेनेमुळे आली. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, कुठलाही पक्ष घ्या, त्याला तिथं आज कुठेतरी मान सन्मान मिळायला लागलाय. अनेक क्षेत्रामध्ये आज मान सन्मान मिळत असताना, क्षेत्र कुठलं का असताना त्याच्यामध्ये लवजी शक्ती सेना कारणीभूत आहे. बांधव हे विसरता कामा नये, हे विसरता येणार नाही. निश्चित बराचसा वेळ झालेला आहे, खूप काय बोलण्यासारखं आहे. मात्र माझी कळकळीची विनंती आहे, जे काय चाललंय ना इथं, हे फक्त आणि फक्त आपल्या भावी पिढीसाठी चाललंय बरं का. जे काय करतो ते पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह सगळ्या गोष्टी, नागराव, निगेटिव्ह आम्ही कुठल्याही गोष्टी समोर आणू नका. अवघड काहीच नाही जगामध्ये, अवघड काहीच नाही. कालपर्यंत आम्ही आमच्या महिला भगिनींचा खाल्ला, आमच्या युवकांचा हल्ला, काही ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला विदाऊट गल्ल्याचा आम्ही कालपर्यंत पळत होतो. मगाशी कैलास भाऊंनी सांगितलं, आता गल्ला बी सोबत आलाय. त्यामुळं इथून पुढचा जो स्पीड आहे तो फार भयानक असणार आहे. कुणी नाराज व्हायचं किंवा काय त्या भानगडीत पडू नका. माझ्याकडे वेळ नाही गायकवाड साहेब. कोण नाराज झालं, कोण थांबलंय, कोण नाही ताई,
माझ्याकडे वेळ नाही ती त्या भानगडी पडायचं ना. आता 21वा युग आहे, AI चा जमाना आलाय. काही महिन्यामध्ये तुम्हाला दिसेल ती एवढं डेंजर आहे. हजारो हजारो लाखो नोकऱ्या आता गुल होणार आहे. तो एक AI आला ती आता मशीन येईल. AI चा जमाना आहे. एखादं हॉस्पिटल असेल नाही तर 100 खाटाचं 1000 खाटाचं एकच माणूस, डॉक्टर बी तोच, कंपाऊंडर बी तोच, नर्स बी तोच, तिथं वॉर्ड बॉय बी तोच, सगळं एक माणूस अख्खं हॉस्पिटल कव्हर करणार आहे. अगदी ऑपरेशन गोळ्या सहित सगळं. भयानक पुढे जग चाललंय तुम्हाला सांगतो बांधव. आमचा स्पीड बघा. येणाऱ्या आमच्या भावी पिढीचं पुढचं भवितव्य लक्षात घ्या. येणाऱ्या 2-4 वर्षात तुम्हाला दिसेल AI मुळे जी काय परिस्थिती या ठिकाणी होणार आहे. जागतिक लेवलवर सगळं चाललंय. आज चायनामध्ये 4थीला, गायकवाड साहेब तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात, चायनामध्ये आज 4थीला AI त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. चायनातल्या वर्गामध्ये 4थीला. अहो इथं सायन्सला मेडिकलला आहे का AI? अजून नाही. इथं सुरुवात. आम्ही इंडियामध्ये आहोत. चायना फार पुढे आहे. जग फार पुढे, प्रचंड स्पर्धेचं जग आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या मुलांसमोरची, आमच्या मुलींसमोरची आव्हानं आपण लक्षात घेऊन वाटचाल केली पाहिजे. ह्यांनी नाही बोलवलं, त्यांनी नाही बोलवलं, अरे हा जमाना गेला बाबा. या भानगडीत कधी पडू नका. कोणी काय केलं ह्या भानगडीत कधी पडू नका. बघताना एवढंच बघा मामा की त्यांनी मांगाला धुतलंय का, तर त्याला धुवाच बिलकुल सोडू नका. त्याला सोडू नका. ज्यांनी मांगाला इथं लुटलंय त्याला मात्र सोडू नका. मात्र इतर जगा दुनियाला लुटलंय ना, मांगाला जगाने लुटलं. मग माझ्या मांगाने लुटलं, मला काय फरक पडत नाही गायकवाड साहेब. तो 1 नंबरचा असू, 2 नंबर असू, नाही तर 10 नंबर असू, माझा माग पुढे जातोय त्याच्यामध्ये माझं समाधान आहे. तुम्हाला सांगतो मी पाठीशी असेल. तुम्ही काही करा. आज तुमच्या या भावाचं चालतंय, या मांगाचं चालतंय ना. अगदी राजकारणात चालतंय, भाईगिरी चालतंय, सगळीकडे चालतंय. जिथं जिथं चालतंय चालवा ना. 240च्या स्पीडनी चालवा. नाही पळवा भाऊचं नाव, मला बी पळवा. मी आहे ना तयार. फक्त मांगाला लुटू नका आणि थांबू नका. तुम्हाला माझी कळकळीची विनंती. तुम्ही इथून जात असताना येणारे 5 आणि 10 वर्षाचं जग हे तुमच्या डोळ्यासमोर आणा. येणाऱ्या 5-10 वर्षांनी हा भारत देश हा डोळ्यासमोर आणा. येणाऱ्या 5-10 वर्षांनी तुमचा जिल्हा आणि तुमचा मुलगा हे डोळ्यासमोर आणा. तुमची मुलगी डोळ्यासमोर आणा. बांधून प्रचंड स्पर्धेचं युग आहे. इकडं तिकडं आता तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. कोण रुसलाय, कोण फुगलाय, कोण उपाशी आहे, कोण तापाशी आहे, हे कोणी बघायला तयार नाही. आम्ही तर नाहीच नाही. आम्ही त्या भानगडीत पडत नाही. ताई माझा माग कसा पुढे जाईल तिथं वेळ घालवतोय. यो रुसलाय म्हणून मला तिकडे बघायला वेळ नाही. वेळेचं मगाशी भाऊंनी सांगितलं, कैलास भाऊंनी, आमच्याकडे तेवढी वेळ नाही. याला समजत बसा, त्याला समजत बसा. नाही बाबा, दिलाय ना तुम्हाला चान्स, चला ना. का थांबताय बाबा? माझं दुर्दैव कैलास भाऊ, मला अण्णा भाऊंच्या जयंतीला फक्त बळीरामपूरला आलो मी. या जिल्ह्यामध्ये कधी 2013 आलं. त्याच्यानंतर अजून आमंत्रण नाही. नागराव दिलंय का आमंत्रण? संतोष भाऊ आलोय जयंतीला इथं कधीच नाही. की कुठल्या तालुक्यात बोलवतच नाही, जिल्ह्यात बोलवलं नाही. काय बोलू मी? राज्याच्या बाहेर बोलवतात. आता 1 तारखेला मी मध्य प्रदेशला आहे. 8 राज्यामध्ये जातोय, सगळीकडे फिरतोय, अनेक जिल्ह्यामध्ये फिरतोय. मला जिल्ह्यातच, आपल्या जिल्ह्यामध्ये, या क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये मला बोलवलं गेलं नाही. थोडीशी खंत आहे ना, का नाही बोलवलं जात? त्यामुळं या ठिकाणी माझी विनंती आहे, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. फक्त पुढे जायचं लक्ष ठेवा. पुढे जाण्यासाठी जिथं जिथं तुम्हाला लागेल तिथं तिथं लवजी शक्ती सेना आणि मी तिथं असेल. बांधव बिलकुल मागं हटणार नाही. तुम्हाला सांगतो, कुठलंही क्षेत्र असू द्या, बिलकुल मागं हटणार नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जेलमध्ये लवजी शक्ती सेना विचारा, तुम्हाला तिथं माहिती मिळेल. गायकवाड साहेब तुम्ही काय तिथं जाते संबंधच नाही. परंतु निश्चित तुम्हाला सांगतो, अनेक क्षेत्रामध्ये आज लवजी शक्ती सेनेला किंमत आहे. निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुका होणार आहे. आम्ही ज्या पद्धतीने प्रवास आतापर्यंत करत आलोय, मगाशी मला वाटतं केडीने काहीतरी मांडलं. गेले का केडी? काय मगाशी केडीने काहीतरी मांडलं. निश्चित आहे ना, स्वप्न आमचं आहे ना, टार्गेट आहे ना. आम्हाला एकाला मोठं करण्याचं मगाशी भाऊंनी सांगितलं. पहिला माझ्या मांगाला मोठं होत्या, मग मी तुम्हाला मोठं करतो ना. अडचण नाही. आम्ही जी शपथ घेतलेली, काल आम्ही झालो असतो ना, कधीच कोणाला तरी केला असता आमदार. अमित भाऊच्या जागेवर होता ना लवजी शक्ती सेना, त्यांना मागायला देताना शिफारस आमचीच आहे ना. तुम्हाला अमित भाऊ सांगेल, देवेंद्रजी मी सांगतील. मागायला देताना लवजी शक्ती सेनेशिवाय कोण होतं? कुणाचा नंबर लागला असता? कोणीच नाही ना. आम्ही शपथ घेतलेली बांधून फार प्रामाणिकपणे वेगळ्या पद्धतीने काम चाललंय भाऊ.
खूप वेगळ्या पद्धतीने आहेत ना, चांगले चांगले क्षेत्रात खूप माझे मित्र आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, धांडाळचे आहेत, अनेक जाती धर्माचे माझे मित्र आहेत ना, अगदी लाईक करतात, प्रचंड लाईक करतात. मात्र कधी कुणाकडे वर्गणीला गेलो नाही ना, भीक मागाय कधीच गेलो नाही, मागाचा स्वाभिमान कधीच कुणाकडे घाण ठेवला नाही गायकवाडचं. परंतु या ठिकाणी निश्चित वाटते ना की भविष्यामध्ये ज्या पद्धतीने आमचा प्रवास चाललाय, तुम्हाला जर तिथं जर कुठं मागं दिसला समाज, तुम्ही तिथं नाव ठेवा, तिथं नाराज व्हा. मात्र जर समाजाचा आलेख जर पुढे चालला असेल, आज जर समाज या ठिकाणी आपलं अस्तित्व या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये निर्माण होत असेल, निश्चित या ठिकाणी आपण कुठेतरी ठीक आहे माझ्याकडून काहीतरी चुकलं किंवा मी थांबलोय, माझा स्पीड कमी पडलाय, मी ज्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पळायला पाहिजे त्या तुलनेमध्ये मी या ठिकाणी काम करत नसताना ठीक आहे आम्ही दुसऱ्याला कोणाला मार्ग दिला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो की मला माझं पद मी या ठिकाणी महत्वाचं नाही, मी जे काय करतो हे माझ्यासाठी नाहीच ना, येणारी पुढची पिढी आमची, ते टार्गेट आमचं आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाने पुढच्या आपल्या भावी पिढीच्या भविष्याकडे पाहून या ठिकाणी काम करावं. निश्चित येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आता त्यांनी ऑगस्टची मुदत दिलेली आहे की ऑगस्ट मध्ये या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बदल समितीचा अहवाल आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला निर्णय देईल. काही काही जण बोलतात किंवा तुम्ही बीजेपी सोबत आहे, आमके सोबत आहे, तमके सोबत आहे, त्यांनाही माहिती आहे, सगळ्यांना सांगितलंय. काही जणांना कुणाला श्रेय घ्यायचं, त्यांना काय घ्यायचं ते घ्या बाबा, मला त्याशी देणं घेणं नाही, फक्त माझ्या मांगाला आरक्षण मिळू द्या, बाकी आम्हाला काही नको, ज्याला घ्यायचं त्याने घ्या. आता जे काय चाललंय, बरेच जण सोशल मीडियावर चर्चा करतात, बोलतात, काय काय बोलतात, कुठला नेता कुठली संघटना बरंच काय 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 चाललंय, आम्ही त्या भानगडीत पडत नाही. आमचं लक्ष आहे ना, आम्ही लक्ष ठेवून आहे, या प्रत्येक हालचालीवरती लक्ष आहे. कुणाला काय वाटत असेल, काय वाटत असेल, सरकारला माहिती आहे, यांचं लक्ष आहे. लक्ष म्हणजे आमच्याकडे बाण आहे आणि डोळा हा सरकारचा आहे, त्यांना माहिती. जर इथं माझ्या मांगाच्या पत्रात जर पडलं नाही तर या सरकारचा डोळा फोडायला आम्ही कमी पडणार नाही, हेही तुम्हाला सांगतो. आम्हाला घेणं देणं कुणाचं नाही, कुणाचंच देणं घेणं नाही. जिथं माझ्या मांगाचं हित आहे तिथं आम्ही असेल, आम्ही वाट पाहतोय ना. जे काय चाललंय सगळ्या परिस्थितीवरती आमचं लक्ष आहे आणि हे सगळं असताना आपल्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या आंदोलनात आम्ही जातोय ना. कुणीही बोलवा आम्ही येतोय, सकलनी बोलू दे आम्ही येतोय, व्यक्ती बोलू दे आम्ही येतोय, जातोय ना, न बोलवता सुद्धा जातोय. मात्र हे सगळं काय होत असताना लवजी शक्ती सेनेचं मात्र एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सगळ्या गोष्टीवरती निरीक्षण आणि सगळ्या गोष्टी जे काय चाललेलं आहे या ठिकाणी या प्रवासामध्ये या ठिकाणी वाटचाल करत असताना प्रत्येक या सरकारच्या आणि विरोधकांच्या आणि विद्वानांच्या देखील घडामोडीवरती या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे की या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रात मध्ये एक जर हे आंदोलन जर या ठिकाणी जर आरक्षणाचा जर निर्णय झाला नाही तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये या राज्यांनी नाही तर या देशाने बघितलं नसेल असं या मांगाचं रूप या ठिकाणच्या व्यवस्थेला मात्र दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याची तयारी चालू आहे, स्वस्त आम्ही बसलेलो नाही, या ठिकाणी घ्यायचं नाही, त्याच्या बापाला द्यावं लागेल, आमच्या हक्काचं आहे. कालपर्यंत सगळ्यांनी खाल्लं, आता मात्र आम्ही खाऊ देणार नाही, आता कुणाला सुटका नाही. या ठिकाणी त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि आम्ही घेतल्याशिवाय त्यांना सोडणार नाही. निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा काही ज्या नियुक्त्या होणार होत्या त्या नियुक्त्या संदर्भात भाऊ या ठिकाणी घोषणा करतील. बरंचसं काय बोलायचंय, मात्र बोलत असताना या ठिकाणी वेळेसही या ठिकाणी आपल्याला बंधन आहे. शेजारी पत्रकार या ठिकाणी थांबलेले आहेत. माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती की या ठिकाणी कुणीही थांबू नका, कुठल्या कारणासाठी थांबू नका. पाऊस आलाय म्हणून थांबू नका, ऊन पडले म्हणून थांबू नका, थंडी वाजते म्हणून थांबू नका, खिशात पैसा नाही, गाडी नाही, घोडा नाही म्हणून थांबू नका. इथं जो थांबला तो संपला. या ठिकाणी या ध्येयाने आपल्याला वाटचाल करायची, कारण तुमच्याशिवाय बाबांनो तुमच्या भावी पिढीसाठी कोणीच नाही बरं का. कुठला देव नाही, कुठला साधू नाही, कुठला संत नाही, कुठला पक्ष नाही, कुठला नेता तुमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही जागरूक राहा आणि या ठिकाणी कुठल्याही भविष्यामध्ये कारण न सांगता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला ज्या ठिकाणी समाजाचं आंदोलन असेल किंवा जे जे काय असेल त्या त्या ठिकाणी कुठलंही कारण न देता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा एवढीच विनंती करतो. आदरणीय या कार्यक्रमाला आमचे पाटील साहेब आलेले आहेत. मला कधी कधी फार म्हणजे वेगळं वाटतं बरं का पाटील साहेबांचं की या ठिकाणी कंटिन्यू बरं का, म्हणजे आमच्या ज्या काही चर्चा चालतात हे इतर कुठलं नाही बरं का, फक्त मांगासाठी तुमच्या आमच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी चर्चा चालतात. मी तळमळ बघितली, त्यांचा प्रामाणिकपणा बघितला. आम्ही सहजासहजी कुणाशी पाटील साहेब कुणाशी जुळत नाही बरं का. मी बोलायला सुद्धा वेळ घालवत नाही, कुठंच घालवत नाही, पण 2-2 वाजेपर्यंत रात्रीच्या आदरणीय पाटील साहेबांशी आम्ही चर्चा करत बसलो. अत्यंत प्रामाणिक, सुदैवाने खूप चांगली लोक आज आमच्या या समाजासोबत या ठिकाणी काम करत असताना निश्चित आमच्या
सुखादुःखाविषयी देखील या ठिकाणी पाटील साहेबांना ज्या भावना या ठिकाणी सातत्याने व्यक्त होतात, प्रत्येक ह्याच्यामध्ये ते असतात। निश्चित या ठिकाणी वाटचाल करत असताना आपण सर्वजण भविष्यामध्ये या ठिकाणी निश्चित येणाऱ्या निवडणुकीपूर्वी कैलास भाऊ या ठिकाणी येत्या आता ज्या काही निवडी करायच्या त्या निवडी किती आहेत मला माहित नाही, काय तुम्ही ठरवले ते, मात्र या ठिकाणी ज्या निवडी होत असताना निश्चित ज्यांच्या निवडी होतील त्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या भावी कार्यात शुभेच्छा देत असताना मात्र जे लोकसभा आणि विधानसभेला जे उणीवा राहिलेत, कारण घटक पक्ष असताना ज्या एवढ्या ताकदीने या ठिकाणी काम व्हायला पाहिजे होतं, कारण अनेक जिल्ह्यामध्ये काम झालं, अनेक जण अनेक तिथले खासदार आमदार मंत्री संत्री तिथल्या जिल्ह्यातल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देतात, कामही त्या ठिकाणी होतात, मात्र दुर्दैवाने या ठिकाणी जेवढ्या ताकदीने काम व्हायला पाहिजे होतं तेवढ्या ताकदीने आपल्या पदाधिकाऱ्यांनी या घटक पक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली नाही। निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी केवळ राबण्यासाठी नाही तर या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी देखील या जिल्ह्याच्या कार्यकारिणीने काम करावं, एवढं मात्र या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। या ठिकाणी सर्वांना क्रांतिकारी झेलवजी